जय हिंद मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण पुणे शहर पोलीस आयुक्तालय ग्राउंडची कट ऑफ किती लागलेली आहे। काल लिस्ट पडलेली आहे, बहुतेक जणांना आपला कट ऑफ माहित झालेला आहे। तरी सुद्धा एक डिफरन्स बघा तुम्ही, अदर कास्ट मध्ये, ओपन मध्ये आणि इतर कास्ट मध्ये फरक काय आहे, याचं मागचं रिझन काय आहे। इथे ईडब्ल्यूएस बघू शकता तुम्ही 25-30 चा आकडा चालू आहे। त्याच्यानंतर ओबीसीचं बघू शकता तुम्ही 25 चा आकडा चालू आहे आणि इतर कास्टवाल्यांचं बघा जबरदस्त मेरिट लागलेले की याचा मागचा रिझन काय आहे, काय एवढी जास्त मेरिट लागते त्याबद्दल चर्चा करणार आहोत। सोबत याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की इतर जिल्ह्यांमध्ये जे बाकी आहेत त्या ठिकाणी मेरिट किती लागू शकते, मुंबईचं मेरिट किती लागू शकते। यावर्षी जर आपण बघितलं तर ग्राउंडच्या बाबतीत जबरदस्त ट्विस्ट पाहताना आपल्याला मिळतंय। याच्या अगोदर आपण बघितलं मुंबई लोहमार्ग घाटकोपर यांचं मेरिट सुद्धा ओपनचं 45 मार्काची लागली होती आणि या ठिकाणी पुणे शहर जे महाराष्ट्रामधील टॉप शहर होते, ज्या ठिकाणी जास्त जागा होत्या त्या ठिकाणची मेरिट सुद्धा जास्त लागताना आपल्याला दिसते। तर या ठिकाणी ओपनची मेरिट बघा जवळपास 43 मार्कांची पुरुषांची मेरिट लागलेली आहे, महिलांची 39 मार्काला लागलेली आहे, एक्समॅनची 40 ला लागलेली आहे, प्रकल्पग्रस्त 41, त्याच्यानंतर भूकंपग्रस्त 37, खेळाडू 39, होमगार्ड 39, पोलीस पाल्य 28, अनाथांची 26। या ठिकाणी पोलीस पाल्यांची मजा आहे। जे पोलीस पाल्य असतील त्यांच्या जागा खूप कमी आहेत आणि या ठिकाणी तर असं काही पोलीस पाल्यांच्या जागा आहेत याच्यामध्ये एसीबीसी झालं, ओबीसी झालं, त्याच्यानंतर या एसीबीसी मध्ये फक्त एक कॅन्डिडेट जो पोलीस पाल्य आहे, फक्त एकच कॅन्डिडेट आहे। ओबीसी मध्ये सुद्धा एकच कॅन्डिडेट आहे जो पोलीस पाल्य आहे, म्हणजे याने 50 मार्काचा जरी पेपर काढला तरी सुद्धा तो यावर्षी पोलीस आहे, म्हणजे कॉम्पिटिशनच कोणी नाही। तर असा सुद्धा फायदा आपल्याला पोलीस मध्ये पाहताना भेटेल। त्याच्यानंतर ईडब्ल्यूएसची मेरिट बघा, या ठिकाणी फक्त सर्वसाधारण उमेदवारांची मेरिट या ठिकाणी 25 ची लागलेली आहे, महिला फक्त 25, एक्समॅनची या ठिकाणी 30 मार्काला लागली आहे, प्रकल्पग्रस्त 26, भूकंपग्रस्त 28, खेळाडू 25, त्याच्यानंतर बाकीच्यांच्या जागा नव्हत्या। त्याच्यानंतर एसीबीसी जर बघितलं आपण तर या ठिकाणी 39 एसीबीसी आहे, 28 महिला आहे, एक्समॅन 26 आहे, प्रकल्पग्रस्त 34 आहे, भूकंपग्रस्त 33 आहे, खेळाडू 25 मार्काची फक्त मेरिट लागली आहे, त्याच्यानंतर होमगार्ड 26 मार्काची मेरिट लागली आहे आणि अनाथ यांची सुद्धा फक्त 25 मार्काची मेरिट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्याच्यानंतर ओबीसीचे जर बघितलं आपण 36 मार्काच्या सर्वसाधारण उमेदवार म्हणजेच मेल उमेदवार म्हणजे पुरुष उमेदवारांची 36 लागली आहे, महिला 25, ओबीसी 25, प्रकल्पग्रस्त 32, भूकंपग्रस्त 25, खेळाडू 25, होमगार्ड 25 आणि अनाथ यांची 26 मार्काची मेरिट लागली आहे। एससीचं जर बघितलं आपण तर 37 मार्काची मेरिट लागली आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला दाखवलं होतं मी एकंदरीत मुंबई लोहमार्गाचं 38 मार्काची लागली होती। एससी आणि एसटी यांच्या सुद्धा मेरिट यावर्षी वाढलेल्या आहेत। दरवर्षी यांच्या मेरिट 30-32 पर्यंत लागायच्या, पण यावर्षी मेरिट वाढलेले आहेत। महिला 29 आहे एससी, एक्समॅन फक्त 25 आहेत, प्रकल्पग्रस्त 25 आहेत, भूकंपग्रस्त 25 आहेत, खेळाडू 26 आहे, होमगार्ड 26 आहे आणि अनाथ यांची सुद्धा 26 मार्काची मेरिट आपल्याला एससी कॅन्डिडेटची या ठिकाणी पाहायला मिळते। त्याच्यानंतर एसटी मध्ये बघा सर्वसाधारण उमेदवार 36 आहे, तर महिला या ठिकाणी 31 मार्काची लागली आहे, एक्समॅन 28 चा आहे, प्रकल्पग्रस्त 25 मार्काची, खेळाडू 26 मार्काची, होमगार्ड 25 आणि अनाथ यांची 26 मार्काची मेरिट आपल्याला एसटी कॅटेगरीमध्ये दिसते। तर व्हीजेएनटीचं तर विशेष सोडा, कारण ओपन पेक्षा 2 मार्काने फक्त कमी असते। या ठिकाणी 41 ची लागलेली आहे, महिलांची 34 लागलेली आहे आणि एक्समॅनची या ठिकाणी 26 मार्काची मेरिट पाहायला मिळते आपल्याला। प्रकल्पग्रस्त सुद्धा 36 ची लागलेली आहे, भूकंपग्रस्त 28 मार्काला आहे, त्याच्यानंतर होमगार्ड 31 मार्काला आहे आणि पोलीस पाल्य 26 मार्काला। मी तुम्हाला अगोदरच बोललो जे पोलीस पाल्य त्यांची यावर्षी मजा आहे, फक्त ग्राउंड पास करा, लेखी पासिंग मार्क घ्या आणि पोलीस व्हा। त्याच्यानंतर बघा व्हीजेएनटी मध्ये अनाथ यांची 26 मार्काची मेरिट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। त्याच्यानंतर इंडिया एनटी बी मध्ये 39 सर्वसाधारण, महिला 30 मार्काला लागलेली आहे, प्रकल्पग्रस्त 33 मार्काची आहे, त्याच्यानंतर खेळाडू जर बघितला आपण 29 मार्काला आहे, होमगार्ड 26 मार्काला आहे
आणि पोलीस पाल्य या ठिकाणी 25 मार्काला आहे आणि अनाथ यांची 26 मार्काला मेरिट लागली आहे. मी तुम्हाला बोललो पोलीस पाल्य फक्त पासिंग मार्क घ्या आणि पोलीस व्हा. एनटीसी पुरुष उमेदवार 41, महिला उमेदवार 34, तर या ठिकाणी एक्समॅनची 25 ची लागलेली आहे. तर प्रकल्पग्रस्त या ठिकाणी 37 मार्काला लागलेला आहे. भूकंपग्रस्त 32 चा आहे. खेळाडू 34 मार्काची मेरिट लागली आहे. होमगार्ड 35 ची लागलेली आहे. पोलीस पाल्य 26, अनाथ 30 मार्काला मेरिट लागलेली आहे एनटीसी. आता एनटीडी 41 मार्काला सर्वसाधारण उमेदवार, त्याच्यानंतर एक्समॅन 25 मार्काला लागलेली आहे. प्रकल्पग्रस्त 39 मार्काला लागलेली आहे. त्याच्यानंतर येऊया आपण होमगार्ड वरती 32 मार्काला लागलेली आहे आणि अनाथ यांची 30 मार्काला लागलेली आहे. तर एनटीडीचं जरी आलो आपण तर सर्वसाधारण उमेदवार 35 मार्काला आहे, महिला उमेदवार 26 मार्काला आहे, एक्समॅन 32 मार्काला या ठिकाणी आपल्याला मेरिट पाहायला मिळते. त्याच्यानंतर खेळाडू 28 मार्काची मेरिट लागलेली आहे. होमगार्ड 33 मार्काची मेरिट लागली आहे आणि एक्समॅन डिपेंड 34 मार्काची या ठिकाणी मेरिट लागलेली आहे. तर अशा पद्धतीने या मेरिट लागलेल्या आहेत ओपन पासून तर सर्व कॅटेगरीची मी तुम्हाला सांगितली. मित्रांनो, ओपनची 43 मार्काच्या मेरिट का जाते आहे, एवढी मेरिट का जाते आहे. त्याच्यानंतर एससी वाल्यांची मेरिट वाढलेली आहे, एसटी वाल्यांची वाढलेली आहे, एसबीसी ची वाढलेली आहे, व्हीजेएनटी ची मेरिट वाढली. या सर्व कॅटेगरीची मेरिट या ठिकाणी आपल्याला वाढलेल्या आहेत. याच्या मागे रिझन आहे मित्रांनो, एसीबीसी आणि ईडब्ल्यूएस हे दोन आरक्षण 10% वाटले गेले आणि या 10% जे जागा आहेत इतर कॅन्डिडेट इंटर कास्टवाल्यांना जे काही जागा मिळणार होत्या त्या जागा आपोआप कमी झालेल्या आहेत. त्यामुळे यांच्या जागा कमी झाल्या म्हणून मेरिट जास्त वाढलेली आहे. ईडब्ल्यूएस मध्ये 10% गेले, एसीबीसी मध्ये 10% गेले. याचा एसीबीसी निघाल्यापासून ओबीसी वाल्यांचा फायदा झाला, कारण ओबीसी वाल्यांची या ठिकाणी मेरिट कमी आली, पण यांची मेरिट ऍज इट इज आहे. ईडब्ल्यूएस ची मेरिट अतिशय कमी होते कारण याच्यात कॉम्पिटिशन कमी आहे. तर अशा पद्धतीने मेरिटचा हा फरक आहे मित्रांनो. बाकी अशाच लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा. आणि ज्याला येणाऱ्या पोलीस भरतीची आतापासूनच तयारी करायची आहे, स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय या नंबरवरती संपर्क साधा आणि आतापासूनच येणाऱ्या पोलीस भरतीची तयारी करा. जय हिंद मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.